जय हिंद, नमस्कार मित्रांनो। आजचा व्हिडिओ थोडा अलग होणार आहे, कारण आज आपण पुण्यातील पर्यटन स्थळाविषयी माहिती घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया। मित्रांनो, पुणे शहर हे खूप मोठे शहर आहे आणि आज आपण त्यातीलच टॉप 5 पर्यटन स्थळाविषयी जाणून घेऊया। सर्वात पहिला स्थळ आहे ते म्हणजे शनिवार वाडा। 18व्या शतकात बांधलेली ही ऐतिहासिक तटबंदी मराठा साम्राज्यातील पेशव्यांची जागा होती। हे स्थापत्यशास्त्रातील तेज आणि ऐतिहासिक महत्त्व यासाठी ओळखले जाते। किल्ला संकुलात अनेक वास्तू, उद्याने आणि प्रसिद्ध शनिवार वाडा, राजवाडा यांचा समावेश आहे, तर तुम्ही येथे एकदा भेट देऊ शकता। दुसऱ्या क्रमांकावर आहे आगा खान पॅलेस। 1892 मध्ये बांधलेला हा भव्य वाडा खूप ऐतिहासिक महत्त्वाचा आहे, कारण तो भारतीय स्वातंत्र्यादरम्यान महात्मा गांधी आणि त्यांची पत्नी कस्तुरबा गांधी यांच्यासाठी तुरुंग म्हणून काम करत होता। आज त्यात महात्मा गांधी आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित विविध प्रदर्शने दाखवणारे एक संग्रहालय आहे। तिसऱ्या क्रमांकावर आहे सिंहगड किल्ला। टेकडीवर वसलेला सिंहगड किल्ला आजूबाजूच्या लँडस्केपची चित्तथरारक दृश्ये देतो। हे एक लोकप्रिय ट्रेकिंग आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले ठिकाण आहे, ज्याने शतकानुशतके अनेक लढाया पाहिल्या आहेत। चौथ्या क्रमांकावर आहे राज दिनकर केळकर म्युझियम। डॉक्टर दिनकर जी केळकर यांनी त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या या संग्रहालयात भारतीय हस्तकला, वाद्य, चित्रे आणि शिल्पे यांचा समावेश असलेल्या कलाकृतींचा विस्तृत संग्रह आहे। भारतीय कला आणि संस्कृतीचा हा खजिना आहे, तर तुम्ही येथे भेट देऊ शकता। पाचव्या क्रमांकावर आहे ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट। पूर्वी ओशो आश्रम म्हणून ओळखले जाणारे हे शांत ओएसिस हिरव्यागार वातावरणात विविध ध्यान आणि विश्रांती तंत्र देते। तुमचे मन, शरीर आणि आत्मा यांना नवसंजीवनी देण्यासाठी हे एक ठिकाण आहे। तर हे होते पुणे शहरातील पर्यटनचे ठिकाण। तर मित्रांनो, तुमचे या विषयी काय मत आहे ते कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।